राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। दरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलेला आहे, तर काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौक इथं धरणे आंदोलन करतायत। त्याच्यामध्ये हे जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये प्रियंका गांधी ही सामील झाल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान दिल्लीतली ही दृश्य आपण बघू शकता। राजधानी दिल्लीमध्ये कशा पद्धतीने काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं, तर प्रियंका गांधी या सुद्धा बॅरिकेडवर चढल्याचं दिसून आलं होतं। या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी इथं बॅरिकेडिंग करण्यात आलं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त होता, तरी सुद्धा हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हम शांति से राष्ट्रपति भवन जाना चाह रहे थे। सारे के सारे एमपीज हैं राज्यसभा और लोकसभा के, मगर यहाँ पे हमें अलाउ नहीं किया जा रहा। हम महंगाई के मुद्दे पे, बेरोजगारी के मुद्दे पे हम यहाँ खड़े हैं। या आपको जाने क्यों नहीं दे रहे हैं? राहुल गांधी देखील आपण जर बघितलं संसदेत राहुल गांधी, सोनिया गांधी देखील काळे कपडे घालून गेले होते, आंदोलन केलं आणि त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। के.सी. वेणुगोपाल असेल, अधीर रंजन चौधरी असतील, सर्व जे नेते आहेत ते देखील रस्त्यावर बसून आंदोलन करत होते। तर राहुल गांधी यांच्याबरोबर या सर्व खासदारांना ताब्यात घेतलंय। तर एआयसीसी जे आहे त्याच्या बाहेर देखील आपण जर बघितलं तर प्रियंका गांधी आंदोलन करत होत्या, पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे एकूणच आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेसने आंदोलन केलंय। विशेषतः दिल्लीमध्ये बघितलं असेल तर काँग्रेसच्या खासदारांनी, नेत्यांनी काळे कपडे घालून हे आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसच्या काही खासदारांनी जर आपण बघितलं भाजी जी आहे ती देखील गळ्यामध्ये लटकवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रियंका गांधी या स्वतः पोलिसांच्या बॅरिकेड क्रॉस करून पुढे गेल्या। जेव्हा पोलीस थांबत होते तेव्हा रस्त्यात बसूनच त्यांनी आंदोलन सुरू केलं। तर दुसरीकडे राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात झाला होता, ज्याच्यामध्ये इंदिरा गांधी या रस्त्यात बसून आंदोलन करताना दिसल्या होत्या। कशी तुलना कराल याची? ज्या पद्धतीने खरं तर काँग्रेस आक्रमक झालेली आहे, या आधी देखील जेव्हा आंदोलन करण्याची वेळ होती तेव्हा गांधी कुटुंबातील ते सगळे, जसं इंदिरा गांधींचा फोटो व्हायरल झाला होता, परंतु प्रश्न आता तो नाहीये। प्रश्न हा आहे की महागाई, जीएसटी विरोधात जे आंदोलन आहे, बेरोजगारीच्या प्रश्नावर आंदोलन आहे आणि त्यासाठी काँग्रेस जी आहे रस्त्यावर उतरताना दिसत आहे। अधिवेशन सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर दिल्ली असेल किंवा संपूर्ण देशात असेल काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत। सोनिया गांधी स्वतः संसदेमध्ये आंदोलन करताना दिसत होते आणि आज जर प्रियंका गांधींना बघितलं तर एआयसी स्वतः बॅरिकेड्स होते तरी देखील त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावर बसून होते आणि नंतर अखेरीस पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आज काँग्रेस मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसली। दिल्ली असेल, अगदी मुंबई, महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचे विविध नेते जे आहेत रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसले आणि दिल्लीमध्ये विशेषतः काळे कपडे घालून निषेध जो आहे मोदी सरकार विरुद्ध नोंदवण्यात आलेला आहे। निश्चितच रश्मी, काही दिवसांपूर्वी जेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती तेव्हा सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती आणि आज महागाई असेल, बेरोजगारी असेल किंवा जो वाढवलेला जीएसटी आहे त्याच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक होताना दिसतीये। विविध प्रश्न जसे ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की दूध, दही पासून जी जीवनावश्यक वस्तू आहे त्यावर जीएसटी लावण्यात आले आणि त्यामुळे किमती वाढलेल्या आहेत, हीच महागाई आहे। बेरोजगारीचा आकडा जो आहे तो देखील वाढत चालला आहे आणि अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेसने जे आहे आंदोलन जे आहे पुकारलेलं आहे। अगदी संसदेमध्ये या विषयावर चर्चा झाली, त्यावेळेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली होती त्यानंतर काँग्रेसने सभात्याग देखील केला होता आणि त्यानंतर आज रस्त्यावर उतरून हे आंदोलन चालू आहे। संसदेत देखील आपण जर बघितलं असेल तर काळे कपडे घालून सर्व खासदारांनी जे आहे विरोध दर्शवला होता। सोनिया गांधी असतील, काँग्रेसचे खासदार असतील, सर्वांनी काळे कपडे घालून आंदोलन केलं होतं आणि काँग्रेस एआयसीसी कार्यालयाच्या बाहेर देखील प्रियंका गांधी असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांनी काळे कपडे घालून हे आंदोलन केलंय। गॅस सिलेंडर असेल किंवा गळ्यामध्ये भाजी घालून ज्या पद्धतीने महागाई वाढली आहे त्यासाठी हे आंदोलन आज काँग्रेसने केलेलं आहे। निश्चितच रश्मी, काही दिवसांपूर्वी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, ते आंदोलन करत होते म्हणून, त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं जाते आणि आक्रमक पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। याचाच अर्थ काँग्रेसनं दंड थोपटलेत असं म्हणता येईल का? विरोधी पक्षांची जी भूमिका असते आंदोलन करणं किंवा ज्या पद्धतीने सरकारच्या विविध निर्णयांविरुद्ध भूमिका मांडणं,
काँग्रेसची भूमिका आज कुठेतरी बजावताना दिसत आहे। विशेषतः आक्रमक पवित्रा जर आपण बघितला असेल तर ईडीची जी चौकशी झाली तेव्हापासूनच काँग्रेस कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहे आणि आज महागाईच्या मुद्द्यावरनं काँग्रेस जी आहे रस्त्यावर उतरली आहे, आंदोलन करत आहे। फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। निश्चितच रश्मी, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं। दरम्यान आपल्याकडे जी दृश्य येत आहेत नवी दिल्लीमधली ही दृश्य आहेत, याच्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही दिसत आहेत आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आपल्याकडे आली होती। त्याविषयीचे आत्ताचे काही अपडेट्स मिळत आहेत? पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांची कारवाई जसं आपण सांगतो आहे की अति सुरक्षा असते आणि रश्मी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। दरम्यान कॅमेरा 1 आणि कॅमेरा 2 ची ही दृश्य आपण बघू शकता। एकीकडे राहुल गांधी हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत तर दुसरीकडे प्रियंका गांधी ही आक्रमक पद्धतीनं आंदोलन करताना दिसून आलेले आहेत। जेव्हा पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले तेव्हा त्या जमिनीवर बसल्याचं सुद्धा दिसून आलंय आणि इथं काळे कपडे घालून त्या महागाईचा निषेध करताना दिसतायत। याशिवाय बेरोजगारी असेल आणि वाढवलेला जो जीएसटी आहे त्याचा विरोध करताना प्रियंका गांधी या आक्रमक पद्धतीनं दिसतात। दरम्यान महिला पोलिसांचा या ठिकाणी कडा बंदोबस्त पाहायला मिळतो। याशिवाय पोलीस जे आहेत ते एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये इथं दिल्लीच्या रस्त्यांवर असल्याचं दिसतंय। दुसरीकडे जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे त्यांनाही ताब्यात घेतलं जात असल्याची ही ताजी दृश्य।